आमच्या हॉटेल असोसिएशनची परिस्थिती सध्या फार वाईट आहे. एक गव्हर्नमेंटने परवा अचानक GR काढून आणि त्या GR सुद्धा कॉपी आम्हाला नाही दिली, तिने डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरला GR पाठवलं, जे पुण्यात ह्याला उर्ली कांचनला काय जिथं त्यांचा डेपो आहे. आणि आमचे जे सप्लायर आहेत ते ट्रक ते दररोजच असतात, त्यांनी ट्रक तिकडे नेले वगैरे, पण त्यांचे ट्रक आत घेतले नाही आणि आज जे भरले ट्रक ते पण बाहेर पाठवून लगेच बंद करून टाकलं. तर आम्हाला 11 वाजता कळलं, हे सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालं, कारण डेपो 9ला सुरू होतो. 11ला आम्हाला कळलं की सिलेंडर मिळणार नाही, पण त्याच्याकडे जे स्टॉक आहे त्या स्टॉकने सिलेंडर आलं. तर नंतर न्यूज यायला लागलं की GR आलाय, पण मग आपल्या काय पत्रकारांनी मला पाठवलं, आम्ही GR वाचला. GR मध्ये तो टोटल ब्लँकेट बंद करून टाकलं आणि ते अंडर इमर्जन्सी लॉ केलं. अंडर इमर्जन्सी लॉ म्हणजे तुम्ही त्याला काय चॅलेंज करू शकत नाही, कोर्ट बीट काय त्याला नाहीये, फक्त तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की काही ना काही प्रमाणात तुम्ही सवलत द्या म्हणून. आणि संध्याकाळी काय असं न्यूज आलं की गव्हर्नमेंटने LGP सिलेंडर जे 19 किलोचं आहे ते विड्रॉ केलं म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने, असं आमच्या सप्लायरने पण आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही जरा एकदम कूल झालो की बाबा संध्याकाळी त्यांनी रिवोक केलं ऑर्डर. तर आम्हाला वाटलं की काही नाही, आता स्टॉकचा प्रश्न झाला नाही, कारण आमच्याकडे 1 ते 2 दिवस मॅक्झिमम 3 दिवसाचा स्टॉक असतो. कारण एक आहे त्याला स्टॉकला बंधन पण आहे, प्लस ते पेट्रोलियम हे आहे आणि वेट आहे खूप, त्याला तुम्ही सारखा हलवणार तर परच्या फुटतात. त्यामुळे लोक कोणी 2-3 दिवसाचा स्टॉक नाही, आणि आतापर्यंत असं कधी झालं नाही. एखाद्या दिवसाचा काही प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकमध्ये काय गाड्या अडकल्या वगैरे, पण असं एकदम डायरेक्ट बंद असं होत नाही. आणि हे त्यांनी कम्प्लीट बंद केलं आणि कोणालाही माहित नाही, सप्लायरला माहित नाही किंवा आम्हाला रेस्टॉरंट ओनरला माहित नाही. हे ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे मी फक्त पुण्याचं सांगतो, ऑल ओव्हर इंडियाचं हेच रिलेक्शन, कोणालाही सांगितलं नाही. नाहीतर त्यांनी स्टॉक करून ठेवलं असतं, काहीतरी करून ठेवलं असतं, पण काही नाही. आणि संध्याकाळी पण ते झालं नाही. पण डिस्ट्रीब्युटरने त्याच्याकडे जे स्टॉक होते त्यातलं त्याने 10 मागितलं की 6 दे, 5 दे, 2 दे, 3 दे, असं केलं. त्यामुळे 1 दिवस गेला, 2 दिवस. आता जेव्हा डिस्ट्रीब्युटरला काल आम्ही फोन करतो त्याने सांगितलं, साहेब त्या ऑर्डर रिकॉर्डची ऑर्डरच नाहीये, रिवोक केलीच नाही त्यांनी, ती ऑर्डर तशीच आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला सप्लाय देत नाही. आणि काहीतरी हे बातम्या खोट्या आहेत जे येत आहेत की आपल्याला पण टीव्ही मध्ये पण आलं की संध्याकाळी रिवोक केलं म्हणून, काही नाहीये. पण आमच्याकडे गॅस देणं आता पूर्णतः बंद झाले. व्यावसायिक तुम्हाला गॅस देणं आता पूर्ण बंदच केलं ना त्यांच्याकडे. आता बंद केलं म्हणजे त्याच्याकडे जे आहे 1-2 दिवसाचं, आता आम्ही कसं 1-2 दिवस आमच्याकडे ठेवतो, तसं 1-2 दिवसाचं त्याचं जे क्वांटिटी तो त्याच्याकडे गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. ट्रान्सपोर्टमध्ये 1-2 दिवसात 3 दिवसाचं ठेवतात. पण आम्हाला रिस्ट्रिक्शन आहे, त्यांना पण रिस्ट्रिक्शन आहे. किती ते जर 500 ठेवत असतील, त्यांना जास्तीचे 1,500 वरती तेही ठेवू शकत नाही. आम्हाला जर दिवसाला 3 लागतात तर 10च्या वरती मी पण ठेवू शकत नाही. मग आता काय परिस्थिती आहे सगळ्या म्हणजे शहरातील हॉटेलची? किती हॉटेल आहेत किंवा नुकसान किंवा काही बंद झालेत का? आणि काय छोटे हॉटेल तर ते जर दररोज आणतात, दररोज 1-1 सिलेंडर आणणार, त्याकडे काय जागा नसेल ठेवायला, ते तर बंदच आहे. बरं ते काय फक्त आता काय आपल्याला सवय नाही, सबस्टिट्यूट असं काही नाही की रॉकेल वापरा. आता रॉकेल नाही, रॉकेलचं तर बंदच झालं जवळजवळ. कोळसा आणि लाकडांनी पण काय होणार नाही, त्यामुळं शक्यच नाही. आणि आता काय फक्त त्याला एक इंडक्शन आहे, पण इंडक्शनचं काय तुम्ही बल्क कुकिंग करू शकता. फ्राय पॅन फ्राईंग करायला तर वेगळंच मशीन आहे ते त्याच्यामध्ये आहे, पण ते खूप कॉस्टली आणि ते वेगळंच आहे. जे इंडक्शनमध्ये तुम्ही फ्राय करू शकता, म्हणजे पुरी वगैरे काही नाही. तुम्हाला काय फक्त जास्त असेल 80% हॉटेल बंद होतील पुण्यात. 80%. 1-2 दिवसात 80% हॉटेल बंद होतील. छोटे तर पहिले बंद होतील आणि मोठे सर्व होणार नाही. आणि जे काय हॉटेल चालू असतील ते तुम्हाला त्यांच्या मेनूमध्ये जर 100 डिश असेल तर ते ऑटोमॅटिक ते कमी होणार. जितकं ते बल्क कुकिंगमध्ये तो सेटअप करेल तेवढंच त्याला मिळणार. म्हणजे तुम्हाला आकार डोसा तर मिळणार नाही. डोसा तर कम्प्लीट कंटिन्युअसली तवा चालू ठेवावा लागतो डोस्याला, तेवढं गॅस जातं. आता गॅसचं शॉर्टेज म्हणलं की मग तो डोसा आयटम बंद केला परवडत. सगळ्यात जास्त कन्झ्युमेबल गॅस कन्झ्युम ते डोसा भट्टी करतात. याबाबत काय सरकारशी बोलणं किंवा काय झालं? नाही, सरकारशी नॅशनलमध्ये सगळे बोलत आहेत, कारण हे सेंटर आल्यामुळं नॅशनल. मग आता बेंगलोरने टोकन 1 दिवस केलं, कारण त्यांच्याकडे सगळे ते छोटे आपले छोट्या स्टॉल सारखे दक्षिणी म्हणून प्रियदर्शनी वगैरे अशा टाईपचे आहे, उभं राहून खायचं तसं सिस्टम आहे तिकडे मॅक्झिमम हॉटेल्समध्ये. त्यांनी तर बंदच केलं, कारण त्यांच्याकडे 1-2 दिवसाचा स्टॉक होता तो संपला, त्यांनी तर बंदच करून टाकलं. काही हॉटेल चालकांकडून सांगितलं जातंय की वितरकांकडून फुगवटा तयार केला जातोय गॅसचा. काळा बाजार होतोय. गॅस जो आहे तो 3,000, 3,500, 4,000 रुपयांपर्यंत घ्यावा लागतोय. फुगवटा निर्माण केला जातोय का? नाही, आता निर्माण केला जात नाही, पण
लोन अनलोनली काय त्याचा फायदा उचलतील. आता मोठ्या हॉटेलवाले करू शकणार नाही, कारण ते एवढं ह्याच्यामध्ये आहे, एक्सपोज असतात, ते मोठेवाले करणार नाही, कारण त्यांना लागतं 10 सिलेंडर. तो 1-2 सिलेंडर घेऊन करणार काय, आणि 10 सिलेंडर काल कोणी देणार नाही त्याला, एवढं रिस्क करतो. त्यामुळे आता हे इमर्जन्सीच्या ह्याच्यामध्ये असले, कोणते असलं काम करत असेल तर त्यांना ते लॉज, इमर्जन्सीचे लॉज आहेत ना ते वेगळे आहेत. नॉर्मलमध्ये तुम्ही घरगुती जर कमर्शियल मध्ये वापरलं तर काय ते दंड करता हे करतात, पण इमर्जन्सी अंडर वॉरच्या सिच्युएशनमध्ये तो फार मोठा धोका आहे. पण आता आणि माझं असं म्हणणं आहे की कोणी ते छोटं सिलेंडर, रेसिडेन्शियल सिलेंडर वापरून कमर्शियल सिलेंडर जागी ते बिझनेस करू नये. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हॉटेलमधले जे जेवणाचे दर आहेत ते वाढवायला लागणार आहेत, पण तुम्ही वाढवणार आहात का? किती कालावधीनंतर मग ते वाढवले जातील? वाढवणार तर नाही, कारण काय गॅसच नाहीये. त्यांनी जरी वाढवलं तर गॅस मिळायला पाहिजे ना त्याला, आणि गव्हर्नमेंटनी सप्लायच बंद करून टाकलाय ना. त्याच्याकडे काय स्टॉक 2-3 दिवस, जास्तीत जास्त 4 दिवस, याच्यावरती ते जाणारच नाही. आणि तो जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडे जे 3-4 दिवसाचा स्टॉक आहे तो पण तो रॅशनिंग करणार ना. आता मी 10 मागितले तर तुम्हाला 5 देणार, मग त्यांनी मला 5 दिले तर मी 5-10 दिवसात कसं काय करणार, म्हणून मी ते सॅग्रेगेट करणार. माझा प्लॅन चेंज होईल. माझ्या मेनूमध्ये जर 100 डिश आहेत ते ऑटोमॅटिक 10-15 डिशवर येणार. याला काय ऑप्शन हॉटेल व्यावसायिकांकडून आहे का आता सरकारशी बोलणं, किंवा गॅस जर नाही, सरकारशीच बोलणं आहे, आणि लोक इंडक्शन मध्ये जातील. आता कालची गोष्ट आहे, काल 6 वेळा लाईट गेली इथं या भागात एरोनमध्ये, 6 वेळा लाईट गेली. मग ते इंडक्शन घेऊन सुद्धा असं झालं तर करणार काय? ज्याच्याकडे जनसेट बॅकअप आहे ते चालेल, पण सोपं नाही. आणि हे डिसिजन कुठं ना कुठंतरी लवकर मिटलं पाहिजे, नाहीतर ग्राउंड लेवलला तर फारच, म्हणजे बेंगलोरने बंद करायचं कारण काय, बेंगलोरमध्ये मॅक्झिमम हॉटेल इंडस्ट्री आणि सगळं डोसावर आहे. आम्ही डोसा बंद करू शकतो, पण तिकडं तसं होत नाही. त्यामुळे म्हणून त्यांनी ते दर्शनी ज्या टाईपचे हॉटेल्स आहेत त्यांनी बंदच पुकारलं.